आषाढ महिन्यातील अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। श्रावण सुरू होण्यापूर्वीची ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते। दिवा म्हणजे ज्ञान, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच आजच्या दिवशी घराघरातील समई, पणत्या, निरांजन आणि इतर दिव्यांची स्वच्छता करून तसंच कणकेचे दिवे करून विधिवत पूजन केलं जातं। आज घरोघरी दीपपूजा करून अंधारावर प्रकाशानं मात करावी अशी प्रार्थना झाली। धार्मिक मान्यतेनुसार दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारं साधन नसून ज्ञान, पवित्रता, सकारात्मकता आणि अज्ञानरूपी अंधार दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करून घरातील नकारात्मकता दूर व्हावी आणि जीवनात सुखसमृद्धीचा प्रकाश यावा अशी प्रार्थना केली जाते। दीप अमावस्ये दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करण्याला विशेष महत्त्व आहे। वर्षभर वापरले जाणारे दिवे, समई आणि निरांजन स्वच्छ करून त्याचं पूजन करण्याची प्रथा जपली जाते। तसंच गव्हाच्या कणकेचे दिवे तयार करून त्यांचीही पूजा केली जाते। दीप पूजनासाठीचा आजचा शुभ मुहूर्त गोधूली काळ सायंकाळी 7:08 ते 7:31 असा होता। सूर्यास्तानंतर गोधूली काळात दीप पूजन करणं विशेष योग्य मानलं जातं। त्यामुळे सायंकाळी 5 वाजल्यानंतर घराघरात दीप पूजेची लगबग सुरू होती। देवघरात पाट मांडून रांगोळी काढून सर्व दिवे प्रज्वलित करून प्रार्थना करण्यात आली। तर लाह्या, बत्तासे आणि गोडधोडाचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली। घरातील दिव्यांबरोबरच मनातील अंधार दूर करून श्रावणाचं सकारात्मक स्वागत करण्याचा हा दिवस सर्वत्र साजरा झाला।